सो ही इज माय ऑस्कर. म्हणजे खरंच थोडा क्यूट आहे, पण त्याची रिसेंटली डेथ झाली आणि घरातलं वातावरण एवढं सुन्न झालं होतं. मला समजतच नव्हतं की काय करायचं. इवन माझी स्वतःची हालत खराब होती. पण माझ्या सर्व कुटुंबासाठी मी थोडंसं ठरवलं आणि त्यांना मी घेऊन गेले. डिजिटल डायरीज वडाळ्याला. हे फक्त 5 मिनिटावरती आहे स्टेशनवरून आणि इकडे बुकिंगसुद्धा तुम्हाला इझिली मिळू शकते. 50% ॲडव्हान्स बुकिंग आहे. पण डिजिटल डायरीज वडाळ्यामध्ये ना प्रायव्हेट मूव्हीज, डेट टू मी किंवा डायनिंगचा एक्सपिरियन्स खूप कमाल घेऊ शकता. विनायकचा बड्डेसुद्धा होता, तर तेही आम्ही सेलिब्रेशन करण्यासाठी गेलो होतो. मग मस्तपैकी माझ्या पॅरेंट्सनी ऑस्करच्या काही आठवणी आणि मराठी मूव्ही बघितला. काही वेळासाठी सगळं विसरून गेले होते. पण येस, इकडे तुम्हाला एक हॅम्परसुद्धा दिलं जातं. त्यामध्ये स्नॅक्स, ज्यूस, पॉपकॉर्न आणि भरपूर काही असतं. मग बड्डेसाठी आणि डेटसाठी ही प्रॉपर प्लेस आहे. इवन मी तुम्हाला सांगते, माझ्या भावाला कार्स खूप आवडतात. मग त्यामुळे त्याचा बड्डे आम्ही कारमध्ये सेलिब्रेट केला आणि तो एवढा हॅपी होता. ही इज लाईक की त्याच्यासाठी खूप वेगळा एक्सपिरियन्स होता हा सुद्धा. माझ्या आईला मी बऱ्याच वेळानंतर खूप खुश किंवा हसताना बघितलं होतं. ते बघून मला खरंच खूप छान वाटलं. आणि येस, मला तर हे वर्थ वाटलंच. पण तुम्हालाही कसं वाटतं हे सांगायला विसरू नका. इकडे गेल्यानंतर त्यांचा केकही टेस्ट करा. इकडे केक खूप अमेझिंग होता आणि टेस्टी पण होता. इवन माझ्या मॉम डॅडची नेक्स्ट डेला ॲनिव्हर्सरीसुद्धा होती. ती पण आम्ही सेलिब्रेट केली. तर तुम्हाला कसं वाटलं आणि काय तुमचा मोमेंट आहे, तुम्ही काय सेलिब्रेट करू शकता हे सांगायला विसरू नका. आणि